Hello beautiful ladies, welcome back to my channel अनु विथ ट्रेंड। मैत्रिणींनो, आजच्या फॅशन टिप्सच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे। तर थोडं कपाट उघडून बघा, तुमच्याकडे हिरव्या रंगाचं ब्लाऊज नक्कीच असेल आणि ते तुम्ही कशावर पेअरअप करता तर म्हणजे तर सांगायलाच नको। तुम्ही हिरव्या रंगाच्या साडीवरच हिरव्या रंगाचं ब्लाऊज घालत असाल, कारण आपल्याला ना मॅचिंग करण्याची सवय झाली आहे। पण आता थोडंसं म्हणजे फॅशनमध्ये बदलाव आलेला आहे, थोडंसं चेंज झालेलं आहे। तर हिरव्या रंगाचं ब्लाऊज आपण फक्त हिरव्या साडीवर न घालता वेगवेगळ्या रंगावर सुद्धा पेअरअप करू शकतात। तर चला आज बघूया काही यावर ते फॅशन टिप्स। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका। तर तुमच्याकडे हिरव्या रंगाचं ब्लाऊज असेल तर ते तुम्ही तुमच्या गुलाबी रंगाच्या साडीवर ते पेअरअप करून बघा। खूप छान असं हे कॉम्बिनेशन आहे, थोडंसं वेगळं आहे पण खूप सुंदर आहे। नक्कीच ट्राय करा। तुमच्याकडे लाईट गुलाबी रंगाची साडी असेल तर पोपटी रंगाचं म्हणजे हिरव्याचं जे लाईट शेडमध्ये ब्लाऊज आहे ते तुम्ही त्यावरती ट्राय करू शकतात। जर डार्क गुलाबी रंगाची साडी असेल तर तुम्ही त्यावर डार्क हिरव्या रंगाचं ब्लाऊज नक्कीच पेअरअप करू शकतात, ट्राय करू शकतात। तर असं गुलाबी रंगाचं आणि हिरव्या रंगाच्या ब्लाऊजचं तुम्ही कॉम्बिनेशन करून पहा, तुमचं अगदी रूप खूपच सुंदर दिसेल, अगदी नवीन हा ट्रेंड सुरू होईल। तर बघा, पुढचा रंग आहे पिवळा रंग। पिवळ्या रंगाच्या प्लेन साडीवर किंवा ब्रोकेटच्या साडीवर किंवा एखाद्या पिवळ्या रंगाच्या पैठणीवर किंवा काठापदराच्या साडीवर हिरव्या रंगाचं ब्लाऊज खूप सुंदर दिसते। अगदी भरलेलं, अगदी एम्ब्रॉयडरी केलेलं किंवा मग जरदोसी वर्कचं किंवा मग फक्त काठांचं हिरवं ब्लाऊजसुद्धा तुमच्या पिवळ्या रंगाच्या साडीवर खूप सुंदर उठून दिसेल। हे कॉम्बिनेशन नक्कीच ट्राय करा। तसंच पिवळ्या रंगामध्ये थोडासा वेगळा शेड म्हणजे मस्टर्ड कलरच्या साडीवर सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही पेअरअप करून म्हणजे ट्राय करा, नक्कीच छान दिसाल। पुढचा रंग आहे जो अगदी जगजाहीर आहे, हिरवा आणि लालचं कॉम्बिनेशन। तर हे सगळ्यांचं फेवरेट आहे। तर तुमच्याकडे लाल साडी आहे आणि तुम्हाला एखाद्या पार्टी फंक्शनमध्ये जायचं आहे किंवा लग्न समारंभात जायचं आहे, पण फक्त लाल साडी आहे, त्यावर घालायला ब्लाऊज नाही आहे किंवा तुमचा ब्लाऊज खराब झालेला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुमच्याकडे हिरव्या रंगाचं ब्लाऊज तर आहेच, लाल रंगाच्या साडीवर तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाऊज ट्राय करा। खूप सुंदर असं हे कॉम्बिनेशन येईल आणि खूप छान दिसाल तुम्ही। तसंच पुढचा रंग आहे पांढरा रंग। पांढऱ्या रंगावर हिरव्या रंगाचं ब्लाऊज एकदा तरी नक्की ट्राय करा हे तुम्ही। तर हे कॉम्बिनेशन खूप हटके आणि खूपच सुंदर दिसते, अगदी म्हणजे अगदी वेगळाच त्याच्याने तुमचा लूक येईल, थोडासा चेन्नई टाईप येईल पण खूप छान वाटेल। तर किती मस्त ना, मग ते तुम्ही थोडासा चेन्नईची परी दिसाल। तर असा तुम्ही पांढऱ्या रंगावरती हिरव्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा। तसंच तुमच्याकडे जर पांढरा रंग नसेल, ऑफ व्हाईट कलर असेल किंवा गोल्डन रंग असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच ट्राय करा, ते कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान दिसेल। तर असं आपल्या लुकला थोडासा वेगळा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। तर ही होती माझी आजची फॅशन टिप्स, हा होता माझा फॅशन टिप्सवर ते व्लॉग। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि ही जी फॅशन टिप्स मी आज सांगितलं आहे ते तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।